नमस्कार मित्रांनो, महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती आचारसंहिता मित्रांनो कधीपर्यंत कायम राहणार आहे त्याच्याबद्दलची न्यूज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. तर मित्रांनो ही न्यूज देखील आपण पाहणार आहोत. ही न्यूज आपल्यासाठी का महत्त्वाची आहे, कारण की मित्रांनो आपण जर बघितलं 2023मध्ये मित्रांनो या ठिकाणी एक 75,000 पदांची मेगा भरतीची जाहिरात मित्रांनो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेली होत्या. याच्यामध्ये मित्रांनो पोलीस भरती असेल, जिल्हा परिषद असेल, आरोग्य विभाग भरती असेल, त्याच्यानंतर मित्रांनो इतर छोटे मोठे विभाग असतील, या सर्वांच्या जाहिराती आलेल्या होत्या. परंतु मित्रांनो लोकसभा आचारसंहिता लागल्यामुळे बऱ्याचशा परीक्षा या ठिकाणी झालेल्या नाहीत. त्याचबरोबर मित्रांनो निकाल देखील या ठिकाणी नियुक्त्या देखील या ठिकाणी पेंडिंग आहेत. जसं की मित्रांनो WRD असेल किंवा नगर परिषद असेल, त्यांनी परिपत्रकं काढून देखील सांगितलेले की आचारसंहितेमुळे आम्हाला निकाल लावता येत नाही. तर मग मित्रांनो ही आचारसंहिता जी आहे अजून किती दिवस राहणार आहे, कारण की सध्या आपण बघितलं हा महिना संपत आलेला मित्रांनो. जूनमध्ये जर पाहिलं आपण निवडणूक आयोगाच्या शेड्यूलनुसार मित्रांनो 4 जूनला जे आहेत लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित केले जाणार आहेत. तर 4 जूनपर्यंत आचारसंहिता राहील की त्याच्यानंतर काही दिवस राहील अजून मित्रांनो, त्याच्याबद्दलची ही जी न्यूज आली तीच आपण पाहणार आहोत. कारण की आचारसंहितेमुळे मित्रांनो तुमच्या कुठल्या कुठल्या परीक्षा या ठिकाणी थांबलेल्या आहेत, त्या आचारसंहिता संपल्यानंतर परीक्षा होऊ शकतात ही मी तुम्हाला माहिती सांगतोय. कारण की आतापर्यंत जर मित्रांनो या ठिकाणी परीक्षा त्यांना घ्यायच्या असत्या आचारसंहितेमध्ये तर आतापर्यंत त्यांनी घेतल्या असत्या. तर मग त्याचं एक परीक्षा न होण्याचं एक कारण माझ्या माहितीप्रमाणे असू शकतं मित्रांनो, ते म्हणजे आचारसंहिता आणि निकाल या ठिकाणी पेंडिंग आहेत. बऱ्याच विभागांनी तशी परिपत्रकं देखील काढलेली आहेत, कारण की आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे आम्ही निकाल लावता येत नाही आहे, नियुक्त्या देता येत नाहीत. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये सध्या जिल्हा परिषद पदभरतीमधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका फक्त सध्या नॉन पेसाचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत. यांच्या परीक्षा देखील आचारसंहिता संपल्यानंतर चालू होणार आहेत. म्हणजेच 10 जून नंतर मित्रांनो परीक्षा जिल्हा परिषदच्या चालू होत आहेत. तर बाकी डिपार्टमेंटने तसं अजून कुठलेही वेळापत्रक अगोदर प्रसिद्ध करून ठेवलेलं नाही झेडपीप्रमाणे. तर बघा आदिवासी विकास विभागाची परीक्षा IBPS मार्फत होणार आहे. याचे देखील तुम्ही 2023मध्ये फॉर्म भरलेले आहेत. याचंही अजून कुठलंही शेड्यूल परीक्षेचं टाईम टेबल दिलं गेलेलं नाही आहे. म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर ह्या देखील परीक्षा होतील. तर आचारसंहिता कधी संपेल तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी जी आहे ही जी न्यूज आहे ती दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढील अपडेट्स सर्व तुम्हाला याच्यावरती भेटत राहणार आहेत या परीक्षांबद्दलची. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तोही जॉईन करा. MIDCचे काही पदांच्या परीक्षा राहिल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची परीक्षा राहिली. GMC धुळे, GMC नागपूर यांची देखील आचारसंहिता संपल्यानंतर परीक्षा होऊ शकतात. फॉरेन्सिक लॅबची परीक्षा तुमची राहिली आहे. तुम्ही यापैकी कुठल्या डिपार्टमेंटसाठी अप्लाय केलेलं आहे, तुमचा कुठला निकाल पेंडिंग आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याबद्दल जसं माहिती भेटेल तसं तुम्हाला कमेंटला रिप्लाय दिला जाईल किंवा त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. त्यानंतर पहा WCD सिडकोची परीक्षा राहिली आहेत, पोलीस भरतीची परीक्षा राहिलेली आहे, MPSCचं वगैरे मित्रांनो त्याचं वेळापत्रक वगैरे अजून येणं बाकी आहे. तर ह्या राहिलेल्या परीक्षा तुमच्या आहेत. निकाल कुठले कुठले राहिले, जिल्हा परिषदमधील बऱ्याचशा पदांचे DV पेंडिंग आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. काही पदांचे तर निकालही लागलेले नाहीत. त्यानं जसं की कनिष्ठ सहाय्यक पद, जसं की उदाहरणार्थ पुणे झेडपीचं कनिष्ठ सहाय्यकचा अजून निकाल लागला नाही. त्यानंतर मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरती याच्यावरती आचारसंहितेचा कुठलाही परिणाम होत नाही. जिल्हा न्यायालय पदभरतीवरती सध्या मित्रांनो स्टे आहे, हे न्यायालयीन प्रकरण आहे, ते देखील लवकरच सॉल्व्ह होईल मित्रांनो. आता 10 जुलैपर्यंत जवळपास या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला मित्रांनो या ठिकाणी सुट्ट्या आहेत. त्याच्यामुळे 10 जुलैपर्यंत तर हे न्यायालय मधील कामकाज जे आहे ते होऊ शकत नाही. म्हणजे हे जुलै महिन्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वगैरे आपल्याला याच्याबद्दल माहिती भेटू शकते. परंतु एक अंदाजित सांगतोय, त्याच्यानंतर किती दिवस लागतील अजून ते माहिती नाही, कारण की न्यायालयीन प्रकरण झालेलं आहे. राज्य उत्पादन शुल्काचे निकाल वगैरे राहिलेले आहेत. पुरवठा निरीक्षक, कारागृह विभागाचा निकाल राहिलेला आहे. सेकंड आन्सर की आली यांची. WRD आणि नगर परिषदची निवड यादी राहिलेत. तर यांनी नोटीस काढून निकालाबद्दल सांगितलेलं आहे की या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर या ठिकाणी पुढची प्रोसेस केली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मागच्या भरतीमध्ये अप्लाय करायचा चान्स भेटला नाही त्यांच्यासाठी नवीन जाहिराती देखील आचारसंहिता संपल्यानंतर प्रसिद्ध होऊ शकतात. कुठल्या कुठल्या नगरपंचायत असेल, नगर परिषद गट गट भरती असेल, मुंबई महानगरपालिका आणि इतर सर्वच महानगरपालिकेंच्या ज्यांच्या जाहिराती 2023मध्ये आलेल्या नाहीत
ज्यांच्या आकृतिबंध मंजूर करून ते जाहिराती प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहेत अशा महानगरपालिकेच्या जाहिराती आचारसंहितेनंतर येऊ शकतात. लेखा व कोषागार विभागाची देखील जाहिरात येणं बाकी, तीही मित्रांनो 2024मध्ये येण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर GMC राहिलेले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधील गट ड ची जी पदं आहेत भरायची, त्यांचे राहिलेले या ठिकाणी गट ड ची जाहिरात येणं बाकी. सध्या फक्त धुळे आणि नागपूरची जाहिरात आलेली आहे. तर हे मित्रांनो जेवढं पण काम राहिलेलं आहे भरती प्रक्रियाबद्दलचं, तर आचारसंहितेनंतर होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर बघा आता आचारसंहिता मित्रांनो कधीपर्यंत समजेल ही मित्रांनो माहिती संचालनालय जे आहे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत न्यूज संकेतस्थळे, वेब संकेतस्थळे, त्याच्यावरतीच मित्रांनो ही माहिती देण्यात आलेली आहे. तीच माहिती आपण बघूयात. सद्यस्थितीत पहा, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मित्रांनो सध्या. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापर्यंत सुरू असून त्यात कोणत्याही प्रकारची स्थिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलेलं आहे. बघा 4 जूनला जरी मित्रांनो या ठिकाणी निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा जोपर्यंत मित्रांनो स्थापन होत नाही किंवा स्थापन झाली अशी ज्यावेळेस मित्रांनो निवडणूक आयोग या ठिकाणी घोषणा करेल, त्याच्यानंतर म्हणजे घोषणा करत नाही आहे, अधिसूचना तशी प्रसिद्ध करत नाही, तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे. म्हणजे निकाल लागल्यानंतर देखील मित्रांनो अजून 2-3 दिवस या ठिकाणी आचारसंहिता राहू शकते. म्हणजे आता नवीन लोकसभा किती दिवस लागतात स्थापन करायला त्याच्यावरती अवलंबून असणार आहे मित्रांनो, परंतु जास्त दिवस नाही लागणार मित्रांनो. निकाल लागल्या कधी लवकरच मित्रांनो लोकसभा स्थापन होऊ शकते आणि एखादा दुसरा दिवस या ठिकाणी थोडासा पुढंही जाऊ शकते. तर आचारसंहितेबद्दल आत्ता मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही माहिती का दिली, खाली लिहिले पहा. आचारसंहिता कालावधीत एखाद्या अत्यंत तातडीच्या प्रकरणाची आचारसंहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे. अशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या दिनांक 28/2/2024च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या कालावधीत अशा एकूण 59 प्रस्तावावर भारत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. तरी आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले जाईल याची सर्व संबंधितावर दक्षता घेण्यात यावी. तर भारत निवडणूक आयोगाने मित्रांनो 16/3/2024च्या प्रसिद्धी पत्रकान्वये देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची कार्यक्रम घोषणा करून आदर्श आचारसंहिता लागू केलेले. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काय करावे काय करू नये याबाबतची सर्व माहिती देखील त्यांनी दिलेली आहेत. तर हे सर्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर नाशिक व कोकण विभागात मित्रांनो विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता देखील आहे. बघा नाशिक कोकण विभागातील महाराष्ट्र विधानसभेवरील 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सदर रिक्त होणाऱ्या पदांसाठी भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 पासून मित्रांनो प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून संबंधित मतदारसंघात आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. तर बघा नाशिक व कोकण विभागामध्ये आचारसंहिता मित्रांनो परत एकदा लागू झालेली आहे. तर या आचारसंहितेचे पालन करणे वगैरे ती सर्व माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर आदर्श आचारसंहिता मित्रांनो 4 जूननंतर कधीही संपुष्टात येऊ शकते. त्याच्यानंतर तुमच्या राहिलेल्या परीक्षांबद्दलची प्रक्रिया मित्रांनो सुरू होऊ शकते. तर हीच एक महत्त्वाची तुम्हाला अपडेट या ठिकाणी द्यायची होती. कुठल्या परीक्षा राहिलेल्या आहेत, कुठल्या परीक्षा पेंडिंग आहेत मित्रांनो, कुठले DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कुठले रिझल्ट पेंडिंग आहेत आणि येणाऱ्या जाहिराती कुठल्या असू शकतात त्याच्याबद्दलची एक मित्रांनो अंदाजित माहिती मी दिलेली तुम्हाला. याच्याबद्दल जसे काय अपडेट येतील किंवा याच्यामध्ये काही नवीन सुधारणा होतील तशी तुम्हाला वेळोवेळी माहिती शेअर केली जाईल. अजून तुमच्या याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.